थोड़ा साल भर से संभाजीनगर महानगर पालिका के बुलडोजर दलित, मुसलमान और कष्टकरी लोगों की झुग्गियों पे चल रहे हैं और इससे हज़ारों लोगों को बेघर किया जा रहा, अपने उनके घर और मकाने छीने जा रहे। और ख़ास तौर पे माननीय न्यायालय के ऑर्डर पारित होने के बाद संभाजीनगर न्यायपालिका ने संविधान और कानून का धज्जा उड़ाते हुए हज़ारों लोगों को बेघर किया है और ये हज़ारों लोगों के अश्रु ये जंगे मैदान में हमको बुला रहे हैं। या बल्कि लोगों के मकाने नहीं गिरी, झुग्गियाँ नहीं गिरी, या इंसानियत गिरी है। और हम इंसानियत का झंडा उठाते हुए भारतीय दलित कोबरा की ओर से हम ये नहीं चाहते कि हम मनमानी डिसीजन ले, डिसीजन सब तरफ से पारित हो, सबकी सहमति मिले। इसके लिए एक आने वाले 10 दिन के अंदर हम झोपड़पट्टी की महापंचायत ये संभाजीनगर में लेने वाले हैं। हम मैदान की कोशिश कर रहे हैं, अच्छा मैदान मिलेगा तो 10 दिन के अंदर वो झोपड़पट्टी की महापंचायत होंगी और उसके ऊपर हम डिसीजन लेंगे सब झोपड़पट्टी वाले मिलके कि इसका मुकाबला कैसे करें। मगर इतना बात है कि भारतीय दलित कोबरा संभाजीनगर में ऐसा अभियान चलाएगा कि कोई भी गरीब इंसान बेघर न हो। तो त्याच्या पद्धतीने लढा देतो, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत। परंतु झोपडपट्टीचा लढा हा बॉम्बेमध्ये असो, पुण्यामध्ये असो, हा फक्त भारतीय दलित कोबऱ्याच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढतो। आणि बॉम्बेमध्ये आणि पुण्यामध्ये ज्याही वसाहती आहेत त्यातल्या बऱ्याचशा वसाहती ज्यावेळेस पडतात त्यावेळेस दलित कोबऱ्याचा झेंडा त्यांना संरक्षण देतो। आणि हा लोकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे जीवन मारण्याचा प्रश्न असल्यामुळं या आंदोलन भारतीय दलित कोबऱ्याच्या नेतृत्वाखाली आम्ही चालवणार। ज्यांना आमच्याबरोबर यायचं त्यांचं वेल अँड गुड आम्ही स्वागत करू, परंतु आंदोलन हे भारतीय दलित कोबऱ्याच्या झेंड्याखाली चालेल, आमच्या ताकदीने आम्ही चालू। परंतु मी असं ऐकतोय येता प्रवासात मी काही लोकांशी बोललो, त्याच मनपाने ती कमान पुन्हा बांधून देण्याचं काही लोकांना आश्वासन दिलेलं आहे। परंतु आपल्या माध्यमाने जर ती कमान महानगरपालिका बांधत नसेल तर मी स्वतः काही दिवसांनी उभा राहून ती कमान समाजाच्या वतीनं बांधेन। त्या रोडलाच लेमन ट्री राम आहे, त्याच्यानंतर एका कॅनलच्या जागेवर एक 3 मजल्याचं हॉटेल आहे, एक बिल्डरचं माझ्यामते शोरूम आहे, एक मॉल आहे, या त्या रोडवरच आहे, तिथपर्यंत त्यांची कारवाई जाणार नाही। यांनी संजय नगरची कमान बांधण्याचं कामच एवढ्यासाठी केलं होतं की लोकांचा उद्रेक होईल आणि मग पुढची कारवाई लोक थांबवतील। पण आम्ही महानगरपालिकेला योग्य प्रकारे उत्तर देऊ। पडेगावला जाणार आहे, मुकुंदनगरला जाणार आहे, चिकलठाण्याला जाणार आहे। आता आरसूलमध्ये ज्या झोपड्या पडल्या त्यामध्ये बी पंचायतचं मुस्लिम बांधव आहेत आमचे। बेगमपुऱ्यामध्ये त्यांनी परवाची कारवाई केली, बीबी मकबराच्या पाठीमागची कारवाई केली, ते लोक माझ्याबरोबर संपर्कात आहे। त्या लोकांवर खोट्या केसेस सरकारने पोलिसांनी दाखल केल्या। माय बहिणीवर लाठीचार झाला, एका माय बहिणीचं त्यांनी सलवार कमीज पाडायचा प्रयत्न केला, त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले। बघा, ही लढाई झोपडपट्टीवासियांची, मी पहिलंच सांगितले एका विशिष्ट समाजाची नाही, पण ज्याला भारतीय दलित कोबऱ्याच्या झेंड्याखाली येऊन आपल्याला घर वाचावं असं वाटतं आणि त्यांना आपल्या अश्रूचे ताकद दाखवायची, ते आमच्याबरोबर येते। आणि फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे तत्कालीन एमडी लवराज माळी साहेब यांच्या निलंबनास तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करीत आहेत। आतापर्यंत काय तुम्ही कुठं निवेदन दिलं आणि तुमची काय मागणी आहे त्याच्यात? आतापर्यंत आम्ही बऱ्याच म्हणजे 10-15 वेळेस निवेदन दिलेलं आहे। 4-5 वेळा पालकमंत्र्याला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्र्याला पण दिलेलं आहे, विभागीय आयुक्ताला पण आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिलेलं आहे, तरी त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही आहे। तर त्या लहुराज माळींनी आत्तापर्यंत गोरगरीब लोकांचे लाखोने रुपये लोटले आहेत। कितीतरी गोरगरिबाचं त्यांनी पोट मारलेलं आहे। त्यासाठी आम्ही महिला मंडळाच्या वतीनं त्यांना असं सरकारला असं आवाहन करतो की हे गोरगरिबावरचे जे तुम्ही अत्याचार आहे याला लवकरात लवकर थांबा, त्याला बडतर्फ करून त्याची सखोल चौकशी करा अशी आम्ही सरकारला विनंती करतो। आणि ट्रेनिंग सेंटरला त्यांनी लाखो रुपये करोडो रुपयाचा घोटाळा केलेला आहे, तरी आतापर्यंत त्यांची कुठलीही चौकशी झाली नाही। तर
शासन त्यांना का पाठीशी घालतंय असा प्रश्न आमचा शासनाला आहे. आणि लवकरात लवकर येत्या 10 दिवसात जर त्यांनी त्याला बडतर्फ करून त्याची चौकशी नाही लावली तर भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं लाठी मोर्चा लाखोच्या संख्येनं काढण्यात येणार आहे. आणि आत्मदहनाचे सुद्धा त्यांना इशारा देतो, तर याचं गांभीर्य सरकारने घ्यायला पाहिजे. त्यांना आम्ही असं निवेदन हे करतो. हो, पालकमंत्र्याला पण आम्ही ताई ऐका,